नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवणे तसेच वडगाव हायस्कूल जवळील दिघे कॉलनी परिसरातील गटार समस्येचे निराकरण करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आज विजयसिंह यादव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले. यावेळी बोलताना शिवाजीराव आवळे यांनी सांगितले की सध्या सुरू असलेल्या पावसामुळे वडगाव शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक अपघात घडत आहेत. तसेच दिघे कॉलनी परिसरातील गटारे अनेक वर्षापासून साफ करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बंडखोर सेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व दिघे कॉलनीतील गटार समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात बंडखोर सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष ओम वागसे, वडगाव युवक शहराध्यक्ष भालचंद्र दबडे, अमोल जाधव, अभिषेक अवघडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता राजेंद्र इंगळे यांनी स्वीकारले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.